जय शिवराय पब्लिक. वातावरण डेंजर झालंय. पाऊस सुरू आहे जोरदार आणि एआय ची पण चर्चा जोरदार आहे. पावसाचा आवाज तर येत नाही ना तुम्हाला? माझा आवाज क्लिअर आहे. एआय जॉब खाणार का? आय टी जॉब एआय खाणार का? लय जणाला क्वेश्चन आहे. आता बघा, दोन सिनारिओ मी एक्सप्लेन करणार आहे. खूप जण म्हणतात एआय मुळे सगळे जॉब संपणार 2026, 27 किंवा येणाऱ्या काळामध्ये. पण खूप जण काय म्हणतात माहित आहे का? आणखीन हे सिद्धच झालं नाही की एआय सगळे जॉब खाणार. आणि खरं आहे बरं का, एआय मुळे जॉब जाणार ही स्टेटमेंट आणखीन पूर्णपणे सत्य नाहीये. आणि एआय मुळे जॉब नाही जाणार ही पण स्टेटमेंट पूर्णपणे खरी नाहीये. मग सर एक्झॅक्टली आता हा जो एआयचा बाऊ मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे, काय नेमकं? मग आता स्टुडंटनी घाबरायचंय ह्याला? प्रिपरेशन कशा प्रकारे करायचंय? सगळ्या गोष्टी तुमचा भाऊ स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघा, आता मी इतके वर्ष झालं आयटी मध्ये काम करतोय, स्टुडंटला गाईड करतोय. त्यानुसार ही परिस्थिती आता जी आहे ना, ती घाबरण्यासारखी मुळीच नाहीये. कारण 1990 त्याच्या अलीकडच्या दशकामध्ये, अलीकडच्या काळामध्ये खूप सारे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आल्या. तेव्हापासून आता सुद्धा टेक्नॉलॉजी येतच आहे. मला सांगा, टेक्नॉलॉजी आली म्हणजे काय जॉब्स कमी झाले का? नाही. एआय इज ऑल्सो टेक्नॉलॉजी. माणसानेच बनवले, राईट? आता हा पाऊस माझ्या अंगावर पण येतोय, खूप जोरात पाऊस सुरू आहे. माझा आवाज तुम्हाला माहित बी येत असेल चांगला माईकमुळे. पाऊस पण भयानक सुरू आहे गावाकडे. त्यामुळे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येत राहतात. त्यामुळे जॉब जात नाही, जॉब उलट तयार होतात. हे माझं वाक्य नाहीये. आयटी मध्ये काम करणारा 40 वर्षाचा माणूस त्याने मला एक वाक्य सांगितलं, बाई नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आली एआय. 100% ही कॉन्सेप्ट किंवा ही टेक्नॉलॉजी किंवा तुम्ही म्हणू शकता हा टेक्स्टॅक एआयचा जॉब क्रिएट करणार आहे. यामध्ये खूप सारे जनरेटिव्ह एआय येतोय, एआय एजंट्स येत आहेत, एजेंटिक एआय येतोय. 100% जॉब क्रिएट करणार. पण दुसरी जी भीती सांगितली जाते की एआय मुळे जॉब जाणार, 100% हे सुद्धा खरं आहे. कारण बघा, एआय जो बिगिनर लेवलची काम होती ना, बिगिनर लेवलची पूर्णपणे करतोय. इव्हन तुम्ही चॅट जीपीटीला जरी प्रॉम्प्ट दिला की प्लीज गिव्ह मी कोड फॉर होम पेज, लगेच कोड. मग मला सांगा, जो डेव्हलपर होम पेज बनवत होता सीएसएस, एचटीएमएल, बुटस्ट्रॅप, रिॲक्टच्या मदतीने, ते जरी एआयने 1-2 मिनिटात दिलं, तर आपली जी प्रोडक्टिव्हिटी नक्की वाढली. पण असा डेव्हलपर त्याला फक्त फ्रंट एंड बनवता येते, तो तर कोड एआय आपल्याला देतोय ना. मग त्या डेव्हलपरचं काय काम? 100% त्याचा जॉब जाणार. 100% त्या डेव्हलपरचा जॉब त्या ठिकाणी राहणार नाही. त्या डेव्हलपरला स्वतःला अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. बघा, जो डेव्हलपर बॅकएंड मध्ये परफेक्ट आहे, सिस्टम डिझाईन मध्ये परफेक्ट आहे, लॉजिक मध्ये परफेक्ट आहे, हे कळतंय, आणि बॅकएंड वरती चांगलं लॉजिक लिहू शकतो, त्याचा जॉब मार्केटमध्ये राहणार आहे बरं का. 100% राहणार आहे. आणि एआय ला युज करून स्वतःची प्रोडक्टिव्हिटी आणखीन वाढवतोय. कस काय जॉब जाईल त्याचा? नाही जाणार आहे. त्यामुळे एआय जॉब खाणार पूर्णपणे सत्य आणखी नाहीये. खाणार त्यांचे जॉब जाणार जे बेसिक लेवलच्या गोष्टी आतापर्यंत करत होते, जे रिपिटेटिव्ह टास्क करत होते, कॉपी पेस्टचं काम करत होते. खतरे में है भाई जॉब, खतरे में है. त्याच्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची, स्वतःला दररोज अपडेट करणं, दररोज नवीन टेक्निकल स्किल्स शिकत राहणं, आणि एआय स्वतःहून दररोज शिकणं, एआयचे मॉड्यूल शिकणं, एआयला यूज करणं शिकणं, इव्हन एआय एजंट्स बनवणं. हे ज्याला जमलं त्याचा जॉब भाई मार्केटमध्ये राहणार, 100% राहणार. फ्रेशरसाठी माझी एकच टिप्स असेल, अजिबात घाबरू नका. एआय मुळे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी 100% वाढणार आहेत, 100% वाढणार आहेत. फक्त स्वतःमध्ये दररोज नवीन स्किल अपडेट करण्याचा जो विचार आहे ना, तो सुरू करा. कारण लिमिटेड राहू नका भाई, पोरं लिमिटेड राहत आहेत. आणि एक तरी हा भाऊ आणला एआय मुळे जॉबच जाणार, पूर्व भाई प्रोग्रामिंग पण शिकायला सुरू करत नाही. म्हणलं का शिक की पायथन किंवा C++, सुरू कर प्रोग्रामिंगची जर्नी. कशाला एआय आले सगळंच करणार आहे, मी काय करू? असं नाही, हे पूर्णपणे सत्य नाहीये. एआय नक्की आलाय मार्केटमध्ये, पण भाई त्याला इम्प्लिमेंट व्हायला आणखीन वेळ लागणार आहे. हे कळतंय? तो जॉब सुद्धा घेतोय, खूप सारे एम्प्लॉईचा ले ऑफ सुद्धा होतोय. पण याचा अर्थ असा नाही की आपण घाबरून काहीच न शिकणं, राईट? वी कॅन लर्न ना. सुरुवात करा प्रोग्रामिंग पासून, सुरुवात करा एआय टूल्स शिकण्यापासून. जर तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये पुढे जायचं नसेल, एआयचा यूज करून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतील, एआय शिकायला सुरू करा. एआय शिकायला सुरू करणं म्हणजेच काय? चॅट जीपीटीची वर्किंग कशी आहे, जेमिनीची वर्किंग कशी आहे, कशा प्रकारे आपण त्याचा जास्तीत जास्त यूज करून प्रोडक्टिव्हिटी जास्त कशा प्रकारे वाढवू शकतो, आपली कामं कशा प्रकारे करू शकतो, ते पण फास्ट. एआय मुळे खूप सारे काम फास्ट होत आहेत, मग कंपनीमध्ये असू द्या, रिअल लाईफ मध्ये असू द्या.
त्यामुळे यायला न घाबरता आपण जर त्याला शिकण्याचा प्रयत्न केला, मला वाटतंय हे कुठेतरी बेटर राहील. डेव्हलपर सुद्धा असेल जे वर्किंग मध्ये, मग यायचा यूज तुमच्या कामामध्ये, दैनंदिन कामामध्ये असेल किंवा कंपनीच्या कामामध्ये करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही असं नाही कराल तर भाई जो एआय यूज करतोय तो तुमचा जॉब 100% घेणार आहे. एआय तुमचा जॉब नाही घेणार, पण जो एआय यूज करेल तो तुमचा जॉब 101% घेणार. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे परत दोन स्टेटमेंट, एआय मुळे जॉब जाणार, आणखीन पूर्ण सत्य नाहीये. बेसिक लेवलचे जॉब 100% गेलेत, पण सगळं मार्केट एआय खाणार आणखीन सिद्ध झालेलं नाहीये. आणि एआय मुळे जॉब जाणार पण नाहीत, हे पण आणखीन सिद्ध झालेलं नाहीये. ठीक आहे, त्यामुळं गलत मध्ये राहू नका. ठीक आहे, हे जे युट्यूब इंस्टाग्रामला रील्स येतात ना, एआय ना असं झालं तसं झालं, हे होणार ते होणार, कुणी बघितलंय पुढलं फ्युचर? हे कळतंय? त्यामुळे अभ्यास करत चला. एव्हरीथिंग विल बिकम फाईन. थांबतो. जय शिवराय.